नमस्कार मंडळी, कशा आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या प्लॅटफॉर्ममध्ये. आणि आज मी आपल्यासमोर वेगळा विषय घेऊन आलेलो आहोत. वडिलोपार्जित जमिनीची वाटणी फक्त 100 रुपयात. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी कुटुंबासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. जमिनीच्या वाटणीवरून आपल्या घरात अनेकदा वाद होतात, पण कोर्टाची पायरी चढायला किंवा मोठ्या खर्चामुळे आपण ही वाटणी करायचे टाळतो. पण आता चिंता करायची गरज नाही, कारण महाराष्ट्र सरकारने एक खूप मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता तुम्ही तुमच्या वडिलोपार्जित जमिनीची वाटणी फक्त 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करू शकता. हो, तुम्ही बरोबर ऐकलत, केवळ 100 रुपये. सकाळ पेपरमध्ये आलेल्या बातमीनुसार आता नोंदणी शुल्क, रजिस्ट्रेशन फी पूर्णपणे माफ करण्यात आली आहे. यापूर्वी काय व्हायचं तर जमिनीच्या किमतीच्या 1% नोंदणी शुल्क भरावा लागायचा, जे कधीकधी 30-30 हजार रुपयापर्यंत जायचा. यामुळे सामान्य शेतकरी नोंदणी करायला घाबरायचा. पण आता या नवीन निर्णयाचा फायदा काय आहे ते नीट आपण समजून घेऊया. नोंदणी शुल्क 0. आता तुम्हाला हजारो रुपये फी भरण्याची अजिबात गरज नाही. फक्त 100 रुपये खर्च, केवळ 100 रुपयाच्या मुद्रांकावर तुमची वाटणी कायदेशीर होईल. यामुळे काय होईल? कौटुंबिक वाद मिटणार. भावा बहिणीच्या वाटण्या आता सहज आणि स्वस्तात होणार आहेत. आपला जो 7/12 आहे स्वतंत्र होणार आहे. 7/12 उतार्यावर तुमचे नाव वेगळे आणि स्पष्टपणे लागेल, ज्यामुळे कर्ज काढणे सोपे होणार आहेत किंवा जमीन खरेदी विक्रीला अडचण येणार नाही. आता ही नोंदणी कशी करायची तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या सर्व वारसांच्या सहमतीने तहसीलदार साहेबाकडे अर्ज करून ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. ही प्रक्रिया आता खूप पारदर्शक आणि जलद होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही सुवर्ण संधी सोडू नका. आपल्या हक्काची जमीन आपल्या नावावर करून घ्या. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक शेतकरी मित्राला व्हॉट्सअपवर शेअर करा, जेणेकरून कोणाचेही पैसे वाया जाणार नाहीत. अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपल्या पीक पाणी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.